दुसऱ्या पूलमध्ये पहिल्या पूलमध्ये नक्कीच बघितलं उत्कर्ष 11 दिवा टीम नक्कीच पुढच्या फेरीसाठी गेली आणि नंतर ह्या वेळेस विशाल भोईरचा हा फटका चेंडू खाली हर्षल येतोय आणि इथे एक झेल देखील सोडला गेलाय. एक मोठी विकेट इथे ड्रॉप केली जाते विशाल भोईरच्या माध्यमातून आणि स्वराजचा हा पहिला चेंडू वेगवान. अजून एक नवी मुंबई मधील एक अष्टपैलू खेळाडू चांगला खेळाडू आहे. तिसरा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा ह्यावेळेस फुलटॉस चेंडू होता दिशा दिली चेंडूला चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये आणि एक सिंगल नक्कीच मिळतीये. एक सिंगल मिळतीये डीच्या साह्याने देखील धावफलक 3 चेंडू 3 धावा. चौथा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा सामना करेल विशाल भोईर. यावेळेस हलक्या हाताने चेंडूला फ्लिक केलाय चेंडू जातोय 1 बाउन्स कॅप मध्ये सीमा पार 4 धाव्यांसाठी पहिला चौकार नक्कीच होतो. या दुसऱ्या पूलची पहिलीच मॅच आणि पहिला चौकार आपल्याला बघायला मिळतोय विशाल भोईरच्या बॅट मधून आलेला हा चौकार 4 धाव्यांसाठी. तर चौकाराच्या साह्याने धावफलक देखील पुढे सरसावलाय 7 आकड्यावरती. अजून देखील या पहिल्या P1च्या पहिल्या षटकाचा विचार केला तर चेंडू शिल्लक असतील 2. आता 2 चेंडूंवरती मोठे फटके येतील का शांत ठेवलं जाईल विशाल भोईरला. चांगली कलात्मक फटके खेळण्याची प्रवृत्ती हा खेळाडू ठेवतो तोच खेळाडू विशाल भोईर आणि चांगले यावेळेस फुलटॉस चेंडू होता दिशा दिली पण चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये आणि पुन्हा एकदा थोडासा निराश होताना आपल्याला बघायला मिळतोय विशाल भोईर. कारण एक चांगला चेंडू होता त्याला फ्लिक देखील केला आणि लोअर फुलटॉसला कन्वर्ट केला पण चेंडू डी झोन मध्ये जातोय. डीच्या साहाय्याने धावफलक पुढे सरसावलाय 8 आकड्यावरती. अजून देखील एक चेंडू शिल्लक शेवटचा चेंडू. ह्यावेळेस पुन्हा एकदा तसाच फटका आणि ह्यावेळेस परफेक्ट 1 बाउन्स सीमा पार 4 धाव्यांसाठी 4 धाव्याने धावफलक पुढे सरसावलाय. धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या गेल्यात. या ओव्हर मध्ये देखील आपण बघू दुसरा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा तयार. ह्या वेळेस विशालचा फ्लिक केला चेंडू चेंडू हवेमध्ये चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल का चेंडू 1 बाउन्स कलेक्ट करेपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्यात. 2 धावेंनी धावफलक देखील पुढे सरसावलाय. धावफलक जाऊन पोहोचलाय 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर एक गड लॉस ऑफ 0 विकेट 15 रन्स आपल्याला बघायला मिळत आहेत. तिसरा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा हा चेंडू ह्या वेळेस फ्लिक केलाय आणि चेंडूला सरळ फेकून दिलाय सीमा पार 6 धाव्यांसाठी. पंच शिवम शुक्ला यांचा इशारा येतोय 6 धावा. 6 धावेने धावफलक देखील पुढे सरसावलाय आणि धावफलक जाऊन पोहोचलाय 21 आकड्यावरती. 21 रन्स आपल्याला नक्कीच इथे स्कोर कार्ड वरती बघायला मिळतील आणि हर्षांवरती नक्कीच हल्ला चढवला जातोय. यावेळेस कवचच्या दिशेने खेळला फटका काय फटका सजवला विशाल भोईरने. चेंडू जातोय 1 बाउन्स सीमा पार 4 धावेंसाठी. चौकार आणि षटकारांची आतिषबाजी आता आपल्याला बघायला मिळते विशाल भोईरच्या बॅट मधनं. काय फटकेबाजी करतोय हर्षलला नक्कीच आडव्या हातामध्ये घेतलं जात आहे आणि इथनं कमबॅक करावं लागेल हर्षलला. हर्षलच्या षटकाचा विचार केला 4 चेंडूंचा खेळ पर्यंत संपुष्टात आलाय. 5वा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पण हलक्या हाताने चेंडूला. तिसरे षटक घेऊन गोलंदाज स्वराज मात्र आपल्याला इन ऍक्शन गोलंदाजीसाठी बघायला मिळेल. यावेळी शॉर्ट चेंडू होता हॅमर केलाय फ्लायटेड षटकार आपल्याला विशाल भोईरच्या बॅटमधून बघायला मिळतोय. चेंडू 6 धावेंसाठी तर 6 धावेने धावफलक देखील पुढे सरसावतोय आणि धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 32 या आकड्यावर. 32 रन्स नक्कीच आपल्याला बघायला मिळतं. लॉस ऑफ 1 विकेट 1 विकेट नक्कीच मिळाली आहे पण त्या विकेटची गरज आहे ती विकेट अजून देखील मिळाली नाहीये. अशी चांगली फटकेबाजी करावी लागेल
इथे आता विशाल भोईरला एक समाजक स्कोरकार्ड जर आपल्याला उभं करायचं असेल, एक मोठं धावफलक इथे उभं राहायचं असेल तर असे फटके येणं गरजेचं असेल. स्वराज मात्रेवरती इथे हल्ला चढवला जातोय. वैयक्तिक 30 धावांवरती नक्कीच खेळताना बघायला मिळतोय आपल्याला. विशाल भोईर 32 धावा धावफलकावर लगवल्या गेल्यात, त्यामध्ये 30 धावा ह्या खेळाडूच्या आहेत. यावेळेस पुन्हा एकदा हॅमर काढण्याचा प्रयत्न, चेंडू गॅप मध्ये आणि पुन्हा एकदा चेंडू, पंचांचा इशारा येतोय, चेंडू सीमा पार 6 धावांसाठी. माफ करा, पंचांचा इशारा येईल. चौकार नक्कीच तिथे आपल्याला बघायला मिळेल. पंचांचा इशारा येतोय. 4 धावा, 4 धावेने देखील धावफलक. तदनंतर व्हाईट बॉल देखील आपल्याला बघायला मिळतोय आणि हा चेंडू, यावेळेस मोठा फटका विशाल भोईरच्या बॅटमधनं आलेला. पायांवरती चेंडू टाकण्याचा प्रयत्न झाला पण चेंडूला सरळ फेकून दिलंय सीमा पार 6 धावांसाठी. तर 6 धावेने धावफलक देखील पुढे सरसावलाय. धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 1 गडी बाद 43 धावा. 43 रन्स आपल्याला नक्की स्कोर कार्ड वरती बघायला मिळतील. एक चांगलं धावफलक धावतं, जलद गतीने धावफलक पुढे जात आहे. चांगली बॅटिंग आपल्याला विशाल भोईरच्या माध्यमातून बघायला मिळते. वैयक्तिक विचार केला तर विशाल आतापर्यंत आपल्याला खेळताना बघायला मिळेल. 40 आकड्यावरती नक्कीच खेळताना बघायला मिळतोय. स्वराज वरती नक्कीच हल्ला चढवला जातोय. थोडस दडपण इथे आपल्याला बघायला मिळतंय स्वराज मात्रेवरती. 40 आकड्यावरती नक्कीच खेळताना बघायला मिळेल. हाफ सेंचुरी लगावेल का? 10 धावा. यावेळी शॉर्ट पिच चेंडू होता, पुल करण्याचा प्रयत्न झाला पण चांगलं क्षेत्ररक्षण आणि डॉट बॉल येतोय. चांगलं कमबॅक इथे बघायला मिळतं स्वराजच्या माध्यमातून. जलद गतीने टाकलेला वेगवान चेंडू आपल्याला बघायला मिळाला. चांगल्या टप्प्यावरती चेंडू पिच केला गेला. शॉर्ट बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न देखील झाला पण 1 बाउन्स नक्कीच इथे कलेक्ट केला गेला आणि डॉट बॉल येतोय. यावेळेस पुन्हा एकदा फ्लिक केलाय विशाल भोईरच्या बॅटमधनं. अजून एक हवाई फायर इथे आपल्याला बघायला मिळतोय. चेंडू 6 धावेसाठी, 6 धावेने धावफलक देखील पुढे सरसावतोय आणि धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 49 आकड्यावरती. शेवटचा चेंडू असेल. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आलाय आणि धावफलकावर धावा लागल्या गेल्यात. 49 धावा. 3रं षटक आपल्याला प्रगत. यावेळेस पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड फटका, चेंडू सीमा पार, फ्लायटेड षटकार आणि विशाल भोईर याच्या 50 धावा नक्कीच इथे कंप्लीट झाल्या. तर विशाल भोईर आपण बॅट दाखवायची आहे. ह्या शृंखलेतली पहिली हाफ सेंचुरी आपल्याला बघायला मिळते. विशाल भोईर दारावे, वाशी इंडियन्स दारावे या संघाकडनं खेळत असता आणि पहिली ह्या टुर्नामेंटची हाफ सेंचुरी देखील आपल्याला बघायला मिळते. तर टाळ्या झाल्या पाहिजे विशाल भोईरसाठी. काय खेळी करतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या गेल्यात. 55 धावा, 55 रन्स आपल्याला नक्की स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहेत. नवीन गोलंदाज झालाय वेदांत म्हात्रे. हा खेळाडूची देखील मधनं आपल्याला आग नक्कीच बघायला मिळते. तो विशाल बॅटिंग करताना आपल्याला बघायला मिळेल. यावेळेस फुलटॉस चेंडू होता, मोठा फटका खेळण्याचा, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक आणि एक चांगला झेल देखील इथे टिपला जातोय. फलंदाज क्रमांक 2 आपल्याला बाद होताना बघायला मिळेल विशाल भोईर.